नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये बटाटा वडा करणार आहोत। आज आपण करत आहोत सर्वच ऋतूंमध्ये सर्वांनाच खायला आवडणारा बटाटा वडा। बटाटा वडा करण्यासाठी आपण स्वच्छ धुवून बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर बटाटे बुडतील इतकं पाणी आणि चवीपुरतं मीठ। कुकरला झाकण लावायचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपण 5 बटाटे घेतलेले आहेत। 5 बटाट्यांसाठी 2 वाटी बेसन पीठ पुरेसं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि थोडासा खायचा सोडा। आता आपण घेतलेलं सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तितकं थोडं थोडं पाणी घालून असं बॅटर तयार करायचं। जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं आपलं बॅटर करून तयार आहे। पाहूया बटाटे वडे करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। उकडलेले बटाटे आपण सोलून घेतलेले आहेत। मोहरी, मीठ, हळद, लसूण, अद्रकचे तुकडे, कढीपत्ता आणि जिरं। खलबत्ता घ्यायचा, अद्रकचे तुकडे, जिरं, लसूण, आणि आवडीनुसार हिरवी मिरची। आपण घेतलेलं सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये असं ठेचून घ्यायचं। तुम्हाला जर हे मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचं असेल तर तुम्ही ते तसंही करू शकता। भाजीसाठी कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यावर कढीपत्ता घालायचा। थोडंसं हिंग, हळद आणि खलबत्त्यामध्ये ठेचलेलं सर्व साहित्य। तेल गरमच असल्यामुळे गॅसची फ्लेम लो करून सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण उकडून घेतलेले सर्व बटाटे जाडसर असे कुस्करून कढईमध्ये घालायचे आणि आपण कुस्करलेले सर्व बटाटे फोडणीमध्ये मिक्स करायचे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि ते देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि ती देखील अशी मिक्स करून घ्यायची। आपले बटाटे वडे करण्यासाठी बटाट्याची भाजी करून तयार आहे। भाजी थंड झाल्यावर भाजीचे असे पाहिजे तितके लहान मोठे असे गोळे करून घ्यायचे। आपण एक साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आणि आपलं तेल गरम झालेलं आहे। भाजीचा गोळा घ्यायचा आणि तो बेसनच्या पिठामध्ये असा घोळून घ्यायचा। आणि गरम तेलामध्ये असा सहज सोडायचा। वडे तळताना गॅसची फ्लेम मात्र हाय ठेवायची, कारण वड्यांमुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं। त्यामुळे गॅसची फ्लेम जरी हाय असली तरी आपले वडे करपत नाहीत आणि वडे तळायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही। पाहू शकता आपले सर्व वडे मस्त तळून झालेले आहेत।
याच पद्धतीने आपण घेतलेले सर्व बटाटे वडे असे तळून घेणार आहोत. बटाटे वडे तळून झाल्यावर उरलेलं पीठ देखील असं तेलामध्ये तळून घ्यायचं. पाहू शकता आपले सर्व बटाटे वडे तळून झालेले आहेत. त्याचबरोबर उरलेलं बेसनचं पीठ देखील तळून झालेलं आहे. हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि आपण घेतलेल्या सर्व मिरच्या अशा उभ्या चिरून घ्यायच्या. चीर मारून घेतलेल्या सर्व मिरच्या अशा झाऱ्यामध्ये घालून तेलामध्ये अशा तळून घ्यायच्या. तळलेल्या सर्व मिरच्या अशा डिश मध्ये काढून त्यावर असं मीठ घालून घ्यायचं आणि मीठ सर्व मिरच्यांना असं अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण तळलेलं क्रिस्पी बेसन घालायचं. लसूणच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर. आता आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सर मधून असं फिरवून घ्यायचं. आपली बटाटा वड्याची चटणी करून तयार आहे. मस्त थंडीचे दिवस आहेत असे तळलेले गरम गरम बटाटे वडे, लाल चटणी, तळलेली हिरवी मिरची आणि आवडत असेल तर आंबट गोड चिंचेची चटणी. आंबट गोड चिंचेच्या चटणीची रेसिपी सुद्धा याआधी झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केलेली आहे. तुम्ही आंबट गोड चिंचेच्या चटणी सोबत सुद्धा हे गरम गरम बटाटे वडे खाऊ शकता. मग तुम्ही सुद्धा वेळ न घालवता पटकन करा असे झटपट गरम गरम बटाटे वडे. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.